काली माता, शंकर महाराज अंगात येतात हे एकदम फेक आहे. या ऊर्जा आपल्या शरीराला झेपणाऱ्या नाहीत. बर आपल्याला फक्त संलग्न केलं जातं, म्हणजे फक्त त्या कॉन्शियसनेसची कनेक्ट केलं जातं, बर की जेणेकरून आपला संवाद खूप क्लिअर येतो आणि महाराज आपल्याला त्याच्यात खूप गाईड करू शकतो. म्हणजे मला काय हवंय ते नाही मी करू शकत, माझ्याकडनं त्यांना काय हवंय तेच केलं जातं त्या संलग्न झाल्यानंतर. आता आपण जसं म्हणत होतो तंत्र किंवा ब्लॅक मॅजिक, तर हे समजा शिकायचं असेल तर हे कोणी शिकू शकतं का त्याला एक पात्रता असते? यातल्या आता बरेच जे तांत्रिक लोक असतात किंवा ब्लॅक मॅजिक करणारे असतात, खरे लोक कसे काय ओळखायचे? कारण ह्याच्यामध्ये एवढे आता सगळे जे येतात ते क्लेम करतात की आम्ही ब्लॅक मॅजिक घालतो. 2-3 गोष्टी आहेत सोप्या खरा ओळखायला, की जर आपण संपूर्ण जर मागचा इतिहास बघितला तंत्र साधनेचापासून, तर सगळी ऊर्जा दत्तात्रय महाराजांपासूनच आलेली आहे. दत्तात्रय महाराज जे आहेत ना, आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश असं त्रिगुण रूप, पण मग दत्तात्रय महाराज कोणाचं ध्यान करतात? की बरेच लोक ना हे अशा ज्या गोष्टी असतात निगेटिव्ह एनर्जी काय ते जिन वगैरे सारख्या गोष्टी, सो त्यांच्या त्या काय बाटलीमध्ये वगैरे अशा ठेवलेल्या असतात आणि समजा तुम्ही आलात तर ते XYZ कॉस्ट सांगतात आणि ती कॉस्ट घेऊन ते तुमच्या सोबत देतात. तर ते हे असं खरं आहे का? असं खरं घडतं? हे मात्र आहे. काही कोकणाच्या काही भागांमध्ये आजही ही मात्र गोष्ट खरी आहे. बायंगी नावाचं एक भूत विकत मिळतं. हा 25,000 50,000 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. तुम्ही हा. किती पिरियडसाठी घेताय त्याच्यावर. तर ते बायंगी घेतल्यानंतर तुमचा व्यवसाय खूप 120च्या स्पीडने वाढवतो. बापरे. भरपूर पैसा, भरपूर बिझनेस, म्हणजे अक्षरशः जे 10 वर्षात सक्सेस नाही होणार ते 2-3 वर्षात सक्सेस. मला कामाख्या मंदिराचा तांदळा माहितीये का कशाचा आहे? कसा आहे? बहुतेक योनीचा तांदळा आहे. तर वर्षभरातनं एकदा तिथून पिरियड्स पण येतात देवीला, असं आहे. ते लाल रंगाचं पाणी तिथून वाहतं. त्या पाण्यात एक कापड मिळावं त्याच्यातलं म्हणून अघोरी लोकांची एक स्पर्धा चालते. त्याच्यावरती ते अनेक वर्ष तंत्र करू शकतात. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा तंत्र, ब्लॅक मॅजिक, तंत्रकाठ हे तुमच्यावर कशा पद्धतीने होतात, तुम्ही स्वतःचं संरक्षण याच्या बाबतीत कसं करू शकता. आपण युजली ट्रॅव्हल करत असताना आपण कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, जो एक तुमचा कॉमन प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आपण फक्त नामस्मरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, तर हे कितपत खरं आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांवर आज आपण बोललेलो आहोत. आणि आज आपले जे गेस्ट होते हे तुमच्या थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की कौस्तुभ अवचट सर. मागच्याही पॉडकास्टला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा पॉडकास्ट पण बघा. या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही सगळे पॉडकास्ट बघताय बट चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, सो प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कुठले पॉडकास्ट आवडत आहेत, कुठल्या पद्धतीचे पॉडकास्ट आवडत आहेत. आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूयात. 3, 2, 1 ॲक्शन. कौस्तुभ सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा पॉडकास्ट. नमस्कार. नमस्कार. आणि एवढा सुंदर आपल्या पॉडकास्टला प्रतिसाद मिळाला. सुंदर म्हणायला खरं तर वेगळं वाटतंय, कारण की पहिल्यांदा असे एक्सपिरियन्सेस लोकांपर्यंत पोहोचले आणि मला खूप जणांनी फोन करून सांगितलं की हा सरांनी जो एक्सपिरियन्स सांगितला होता ते तुम्ही मागच्या बेड आणि या रिलेटेड सांगितलं. सो ते ऐकल्यानंतर आम्हाला खूप भीती वाटली, अंगावर शहारे आले. सो मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही जर पहिला पॉडकास्ट पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सो तो जाऊन पहिला पॉडकास्ट बघा आणि मग हा पॉडकास्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता. सो सर, सुरू करूयात आपल्या पॉडकास्टला. मला सुरुवातीलाच हे विचारायचं वाटेल की ब्लॅक मॅजिक, तंत्रविद्या हे ऐकल्यानंतर आपल्याला खूप हे जड शब्द वाटतात किंवा भीती वाटायला लागते हे शब्द ऐकल्यानंतर, पण खरं रियालिटी काय आहे, की काय असतं हे तंत्र, ब्लॅक मॅजिक? बरोबर आहे. तंत्रक्रिया आणि ब्लॅक मॅजिक मध्ये फरक आहे. युजली आपण जे काय आज सोशल मीडियावरती बघतो ना, त्याच्यामुळे खरं तर भीती जास्त बसली. घाबरण्यासारखं नाहीच आहे असंही नाही, पण खूप घाबरायला पाहिजे असंही नाही. तंत्रक्रिया किंवा तंत्र साधना हा अत्यंत पूर्ण वेगळा विषय आहे आणि ब्लॅक मॅजिक हा अत्यंत पूर्ण वेगळा विषय आहे. तर तंत्रक्रिया किंवा तंत्र साधना म्हणजे काय? आपण एखाद्या
शक्तीच्या ऊर्जेशी संलग्न होतं. बर ते गुरूंच्या माध्यमातून होतं. आणि तंत्र साधनेचा मुख्य उद्दिष्ट खरं तर आहे जीवाचं परमात्म्याशी मिलन, म्हणजे जीवाचा शिवापर्यंत पोहोचवणारा प्रवास. वा तर खरं तर तन म्हणजे विस्तार करणे आणि त्र म्हणजे टूल्स, म्हणजे विस्तार करण्यासाठी लागणारे उपकरण. तर इथे आपल्या डेफिनेशन मध्ये विस्तार म्हणजे जीवाचा शिवापर्यंतचा प्रवास आणि त्याला लागणारी साधनं म्हणजे तंत्र साधन. ओके तर तंत्र साधनेचे आपल्याकडे भारतामध्ये मुख्य 3 प्रकार आहेत. हं. आणि त्याच्या आधी हे सांगायला पाहिजे की मंत्र, तंत्र आणि यंत्र या तिघांचा इंटरडिपेंडन्स असतो. याच्यामध्ये वापर होतो. तिघांचाही वापर त्याच्यामध्ये होतो. ओके तर श्रीविद्या हा मूळ ऊर्जेचा स्रोत आहे. म्हणजे दशमहाविद्यांपैकी ललिता त्रिपुर सुंदरी हा मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे. तर त्या ऊर्जेशी संलग्न व्हायचंय आणि त्या संलग्नतेला चे साधन म्हणजे यंत्र, तंत्र आणि मंत्र. मंत्र मग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी केल्या जातात. मग त्याचे मुख्य प्रकार आपल्याकडे कुठले सापडतात की एक कौलाचार पद्धत, एक मिश्राचार पद्धत आणि एक समयाचार पद्धत. बर कौलाचार पद्धत ही अनुष्ठानावरती बेस्ड आहे. ओके अत्यंत कठीण पद्धत पण सगळ्यात प्रचलित पद्धत आहे. मग ह्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, वामाचार आणि दक्षिणाचार. लेफ्ट अप्रोचेस, राईट Right अप्रोचेस, approaches. ब्लॅक आणि व्हाईट. वाईट तर वामाचारमध्ये आणि दक्षिणाचारमध्ये ह्या दोन्ही प्रकार कौलाचारमध्ये येतात. दोन्हीही पद्धती अनुष्ठानाच्या आहेत, रिच्युअलिस्टिक आहेत. एक स्पेसिफिक दैवतेचं अनुष्ठान करावं लागतं. मग कालीमाता असेल, काळभैरव असेल, अगदी हनुमानाची सुद्धा तांत्रिक साधना आहे, गणपतीची सुद्धा तांत्रिक साधना आहे. बर तर वामाचारमध्ये पंचमकाराचा उपयोग होतो आणि दक्षिणाचारमध्ये सुद्धा होतो, पण तो सिम्बॉलिकली होतो. अच्छा पण पाश्चिमात्य सभ्यतांमुळे वामाचारामधल्या काही गोष्टींचा खूप मिसकन्सेप्ट झालाय आणि चुकीचा अर्थ पसरला गेलाय. तर पंचमकार कुठले की मांस, मद्य, मच्छी, मुद्रा आणि मैथून. बर तर हे थोडस ग्राफिक्स मध्ये आपण हो नंतर दाखवूया दाखवूया. तर दोन्हीकडे कसा संबंध आहे की अघोरी संप्रदाय जो आहे, जो वामाचार पद्धतीने जातो, म्हणजे डावा मार्ग जो वापरतो, त्यामध्ये ह्या गोष्टी लिटरली मध्ये वापरल्या जातात. हा दक्षिणाचार पद्धत ही सात्विक पद्धत आहे. ऊर्जा तीच आहे, श्रीविद्येची शक्तीचीच ऊर्जा आहे, पण या गोष्टी सिम्बॉलिकली आत्मज्ञानाचा उन्नती करता वापरल्या जातात. ओके तर ते आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया. हो मिश्राचारामध्ये आणि आधी समयाचार पाहायला पाहिजे. समयाचारामध्ये कुठल्याही प्रकारचं अनुष्ठान नाही. हा. ही संपूर्णपणे अंतरुणी साधना आहे. म्हणजे शरीरालाच श्रीयंत्र मानलं जातं आणि त्या ऊर्जेची आंतरिक साधना केली जाते. ओके म्हणजे मंत्रांचं सुद्धा दर्शन घेतलं जातं, मानस पूजा केली जाते. हा हे संपूर्णपणे मेडिटेशन मध्ये होणारी पद्धत. वामाचार आणि दक्षिणाचार मध्ये म्हणजे कौलाचार मध्ये मूलाधार चक्राची ऊर्जा केंद्रित केली जाते. अच्छा समयाचार मध्ये सहस्राचार चक्राची ऊर्जा केंद्रित जाते. बर आणि मिश्राचार जो आहे तो या दोन्हींचं मिश्रण. हा म्हणजे कधी समयाचार पद्धतीने आणि कौलाचार पद्धतीने दोन्हीचं एक मिश्रण म्हणून मिश्राचार. मिश्राचार पद्धतीमध्ये अनाहत चक्रावरती ऊर्जा केंद्रित केली जाते. बर सहस्राचारची ऊर्जा समयाचारमध्ये केंद्रित केली जाते आणि कौलाचारमध्ये मूलाधार चक्रावरची ऊर्जा केंद्रित केली जाते. बर तर कौलाचार ही अनुष्ठानाची पद्धत असल्यामुळे ही गुरूंशी शिवाय सक्सेसफुल होऊ शकत नाही. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केलं तर तुम्ही नक्की योग्य दिशेने चालला आहात का फसत चालला आहात हेच कळत नाही. त्यामुळे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नसलेली साधना किंवा गुरुमंत्र न घेतलेली साधना ही पूर्णतःपणे भ्रमिष्ट होऊ शकते. मनुष्य वेडा होऊ शकतो. कारण अनेक एनर्जीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, हे येतात. त्यामुळे ही कौलाचार पद्धत गुरूंच्या गायडन्स शिवाय होऊ शकत नाही. तसं तर खरं तर तिन्ही गुरूंच्या गायडन्स शिवाय नाही होऊ शकत, पण मानस समयाचारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर मंत्र, तंत्र आणि यंत्र. आता मंत्रांचा कसं होतं की गुरूंकडनं मंत्र घेतले जातात. गुरु जे सांगतील ते मंत्र कौलाचारामध्ये अनुष्ठानामध्ये सिद्ध केले जातात. बर ती मंत्र सिद्ध करत असतानाची जी एक प्रोसेस घडते ती आपल्याला त्या गुरूंच्या दैवी शक्तीशी
त्या अक्षरशः ऊर्जेशी संलग्न करते. अच्छा. म्हणून म्हणतो की आपले मंत्र सिद्ध झाले असं म्हणता येतं. बरोबर. मग जेव्हा ह्या गोष्टी एक तंत्रसाधना गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा सिद्ध होते, एखादं अनुष्ठान पूर्ण सिद्ध होतं, तेव्हा पंचमहाभूतांवरती आणि ऊर्जेवरती आपल्याला काही लिमिटेड प्रमाणामध्ये नियंत्रण घेता येतं. हा. ओके. मग ते नियंत्रण घेता येतं म्हणून मग एखादा पारंगत तांत्रिक एखाद्याचा लाभही करू शकतो आणि एखाद्याची हानी पण करू शकतो. बर. बरोबर. ओके. असं असं ते आहे. तर ही तंत्रसाधनेचं खरं तर मुख्य उद्दिष्ट काय आहे की आपल्याला आपल्या जीवनाविषयी योग्य गायडन्स मिळावा, देवदेवतांशी संवाद साधून अवघड प्रश्नांची उत्तरं मिळावी, आपली 20 वर्षांनी जी आध्यात्मिक प्रगती होणार आहे आतापासून सुरू केलं तर ती तंत्र साधनेमुळे अजून कमी काळामध्ये लवकर सिद्ध होते. बर. असं ते खरं तर तंत्र साधनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. पण जसं की आपल्याला एक ऊर्जा नियंत्रण करता येतं, त्याच्यामुळे मग काही लोक त्याचा दुरुपयोग करतात. मग तो जो दुरुपयोग करतात दुसऱ्याची हानी होण्यासाठी काही मोबदला घेऊन, त्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो. अच्छा. सो ज्याची तंत्र साधना पूर्ण झालेली आहे तो ब्लॅक मॅजिक करू शकतो आणि ब्लॅक मॅजिक आपण क्लिन्स पण करू शकतो. सो एक वामाचार, एक दक्षिणाचार, असा तो डिफरन्स आहे. त्यामुळे घाबरायला होतं आणि त्याचं कारणच मुख्य ते आहे की वामाचार पद्धतीमध्ये आज जे काही युट्यूबवरती आपण माहिती बघतोय ती बरीचशी खरं तर अर्धवट प्रमाणात आहे. पण त्याचा देखावा खूप स्ट्रॉंगली झाल्यामुळे त्याची भीती वाटते. बर. आणि खरं तर अघोरी संप्रदाय सुद्धा ओरिजिनल अघोरी संप्रदाय हा नाथांनीच निर्माण केलेला आहे. पण त्यांचं प्रिन्सिपल हे आहे की सर्व वासना रहित होणं, शरीरावर वासनेवरती, अन्नाच्या वासनेवरती सुद्धा पराकाष्ठेचं नियंत्रण करणं आणि जे काही डोळ्यांना दिसत आहे ते सर्व भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. ह्या प्रिन्सिपलला चिटकून राहणं अच्छा खरं तर अघोरी संप्रदाय आहे. ओके. त्यामुळे त्याच्यात मांस, मद्य, मच्छी, मुद्रा, आपल्याकडे मुद्रामध्ये अन्न घेतलं जातं दक्षिणाचारमध्ये, तर असा त्याचा वापर केला जातो. बर. काही ठिकाणी आपण जसं आता काही शक्तिपीठं असतील किंवा काही गाणगापूर सारखं ठिकाण असेल, तिथे गेल्यानंतर काही लोकांच्या अंगात येतं असं म्हणतात. तर मग हे अंगात येणं म्हणजे नक्की काय असतं? बरोबर. गाणगापूरमध्ये दत्त महाराज असे जागृत आहेत ना की एखाद्या व्यक्तीला जर भूतबाधा झालेली असेल आणि भले त्यांना त्याची कल्पना सुद्धा नसेल, पण चुकून जर ते महाराजांपाशी पोहोचलेच किंवा महाराजांनी घेतलंच गुरु, तर लगेच तिथे बाधा ती बाहेर येते. ओके. आणि याचं मुख्य तेच आहे की दत्तात्रेय महाराज जे आहेत ना, आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश असं त्रिगुणरूप, पण मग दत्तात्रेय महाराज कोणाचं ध्यान करतात? हा खरंय. दत्तात्रेय जर आपण संपूर्ण जर मागचा इतिहास बघितला तंत्र साधनेपासून, तर सगळी ऊर्जा दत्तात्रेय महाराजांपासूनच आलेली आहे. दत्तात्रेय महाराज ललिता त्रिपुर सुंदरीचंच ध्यान करतात, आदिशक्तीचंच ध्यान करतात. त्यामुळे मच्छिंद्रनाथांवरती कृपा दत्त महाराजांनी केली. त्यांच्याकडे एक तांत्रिक पद्धत त्यांनी पुढे गेली. विभूतीवरती महाराज काम करायचे. विभूतीवरती अनेक भूतपिशाचांना कैद करून टाकायचे. म्हणजे एवढं विभूतीमध्ये ताकद, ती मंत्र साधनेची ताकद आहे, ती तंत्र साधनेची ताकद आहे आणि ती तंत्र साधना दत्तात्रेयांनीच त्यांना दिली आहे. जसं शिष्याचा जसा जसा अधिकार आहे तसं तसं मच्छिंद्रनाथांनी पुढे जो नवनाथ संप्रदाय स्थापन झाला, मग त्यांचे वेगवेगळे आखाडे झाले, त्यांचे वेगवेगळे उपपंथ झाले, वेगवेगळे शिष्य परिवार तयार झाला. म्हणजे मच्छिंद्रनाथांपासून आता ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, निवृत्ती नामदेव महाराज पर्यंत हे सगळे नाथपंथी. पण प्रत्येकाकडे एक वेगळी ऊर्जा आहे, प्रत्येकाकडे एक वेगळी कार्यशैली आहे, प्रत्येकाकडे त्याच ऊर्जेचा एक वेगळा रूप पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर दत्त महाराजांचं काय आपल्याला स्पेशालिटी सांगता येईल की एखादी समजा आपल्याला एक तंत्र साधना करायची, समजा काळभैरवाची करायची, आणि एक ऑन ॲन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर समजा काळभैरव बाबांचं आपल्याला एक 1.25 वर्षाचं अनुष्ठान लागणार आहे आणि त्या 1.25 वर्षानंतर काहीतरी आपल्याला प्राप्त होईल.
दत्त महाराजांची कृपा असेल आणि ते अनुष्ठान किंवा ही विद्या दत्त महाराजांकडून मागून घेतली तर जे 1.25 वर्षात होणार आहे ते महाराज 1.25 महिन्यात पण देऊ शकतात. बापरे. ओके. हम्म. तर अशा त्या पद्धती. अशा त्याच्यामुळे दत्त महाराजांकडे प्रचंड मोठा भांडार आहे, प्रचंड. मग तुम्ही जर पाहितलं नवनाथ तर झाला, नवनाथ संप्रदाय तर आहेच आहे. कोळवणी महाराजांकडे एक वेगळी शक्ती होती, बर. दत्त महाराजांनीच दिलेली. टेंबे स्वामींकडे एक वेगळी शक्ती होती, ती दत्त महाराजांनीच दिलेली. म्हणजे किती असंख्य व्हरायटी तुम्हाला शक्तीची बघता येईल. ज्याला जसं रुचेल, ज्याला जसं झेपेल, ज्याला जसं त्याच्यामध्ये कार्य करता येईल त्याप्रमाणे महाराज त्या ह्याला ही विद्या देऊ शकतात. बर. आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या दत्त महाराजांविषयी. सो त्याला कनेक्ट करूनच मला विचारावं असं वाटते की दत्त आणि अघोर दत्त, तर थोडा यातला फरक सांगू शकाल? आहे ना. दत्त महाराज मूळ सद्गुरु स्वरूप असल्यामुळे, सद्गुरु पदावर, सद्गुरु पदी असल्यामुळे भक्तांसाठी ते एक आई म्हणून पण आहेत, एक संरक्षण कवच म्हणून पण आहेत. जसं आपण मगाशी म्हणलं की प्रत्येक देवतेचं एक अघोर रूप पण आहे, तसंच दत्तात्रयांचं सुद्धा एक तांत्रिक रूप आहे. त्याला त्रिशीर भैरवाशी ते साधर्म्य पावतं. आपल्या पुराण काही स्क्रिप्चरमध्ये तिन्ही गुण एकत्र म्हणल्यानंतर नॅचरलीच तिन्ही ऊर्जा तिथे एकत्रितपणे आहेत. त्याच्यामुळे काळभैरव, कालीमाता, त्याच्यानंतर दशमहाविद्या, ललिता त्रिपुर सुंदरी, श्रीविद्या, ही सगळ्याच ऊर्जा त्यांच्याकडे आहेत. या सगळ्याच ऊर्जाचे ते नियंत्रणकार पण आहेत, क्रिएटर पण आहेत, असं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही जर त्या मार्गाने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची साधना केली तर ते तुम्हाला हवं ते तंत्र साधनेतलं गुढ एखादं हातामध्ये नक्कीच देऊ शकता. ओके. फक्त त्याच्यासाठी त्यांना लागणारी एक जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीतनं थ्रू व्हावं लागतं. ती काय आहे सांगू शकाल? जर महाराजांचा मार्ग अवलंबायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला ही मनाची तयारी ठेवावी लागेल की खूप मोठ्या संकटांच्या मालिकातनं जावं लागेल. अच्छा. पहिली स्टेप. त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून. मग ते का करतात तर ते आपल्या प्रारब्धाचं क्लिन्सिंग आधी करतात. म्हणजे थोडक्यात प्रारब्ध जे नष्ट करायला पाहिजे आहे. प्रारब्ध म्हणजे थोडक्यात काय, पुण्याईने असलेलं चांगलं प्रारब्ध म्हणजे सुख दुःख, आणि दुष्कर्मांमुळे झालेलं पाप म्हणजे वाईट गोष्टी. ओके. तर ते प्रारब्ध म्हणजे त्यांच्याकडनं एखादी ऊर्जा प्राप्त करायची तर त्यांना आधी पहिले त्या प्रारब्धाचं संपूर्णपणे नष्ट करणं त्यांना भाग पडतं. मग ते काय करतात, तुमच्याच डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण करतात, तुमची काळजी त्याच्यात घेतात, पण प्रारब्ध क्लिन्सिंग करण्यासाठी त्यांना खूप संकट समोर आणावे लागतात. जे प्रारब्ध पुढच्या आयुष्यात जाऊन तुम्हाला एखादं कुठलं तरी वाईट फळ भोगावंच लागणार आहे, जे आपल्याला भोगूनच संपवायचं आहे, त्याची तीव्रता कमी करून, त्याचा टायमिंग बदल करून, जे 10 वर्षांनी होणार आहे ते आता करवून घेऊन हा अधिकार दत्त महाराजांचा आहे. म्हणजे स्वयंभक्त प्रारब्ध घडवे ही माय, हे का लिहिलं आहे तर 4 वर्षांनंतर येणारं एखादं प्रारब्ध स्वामी 8 दिवसात थांबून संपून टाकू शकतात, की जेणेकरून त्या भक्ताला त्या 4 वर्षांनी येणारे त्याच्या आयुष्यातले जे प्रसंग असतील तिथे तो मोकळा राहील. अच्छा. इतकं त्यांचे नियोजनबद्ध काम चाललेलं असतं. त्यामुळे पहिलं प्रारब्ध क्लिन्सिंग हे खूप मोठा केऑस तयार होतो. तुमच्याबद्दल अनेक लोक तुमच्यापासून तोडली जातात. टॉक्सिक रिलेशनशिप आपण म्हणतो ना, ती सगळी माणसं बाहेर काढली जातात. नातेवाईकांमधली सगळे बाजूला काढले जातात. तुम्हाला पूर्णपणे एकटं ठेवलं जातं आयसोलेशन मध्ये आणि कडक तुमच्यावरती काम केलं जातं. मग ह्या प्रसंगामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचा सहवास अखंड मिळतो. अच्छा. अखंड. त्यांचा गायडन्स पण अखंड चालू राहतो. वेगवेगळ्या माध्यमातून ते तुमच्याशी संवाद साधतात. वेगवेगळ्या प्रसंगातनं हे दाखवून देतात की माझं तुझ्यावर 24 तास लक्ष आहे. हा एकदा पॅच जेव्हा संपतो तेव्हा ते साधनेला बसवतात. कारण एखादी साधना यशस्वी करायची असेल, की त्या ऊर्जेला संलग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं शरीर आणि आपलं मन दोन्ही तयार पाहिजे. करेक्ट. आणि ते संकटातनं तयार करून घेतलं जातं. कम्फर्ट झोन तोडला जातो.
कम्फर्ट झोन मध्ये युजली प्रगती होत नाही. आपण नाही. अगदी सरळ विचार करूया Correct. की भरपूर पैसा आहे, भरपूर वैभव आहे, सगळ्यांचं सगळं छान आहे, अशा माणसांना देवाची आठवणच येते. खरंय. बरोबर आहे. ते अशाच टाईपचे लोक म्हटलं नाही आम्ही देव मानत नाही. मानत नाही. का आम्ही शिक्षण केलंय, आम्ही नोकरी हा. केली, आम्ही कामधंदा केलाय, आमचा पैसा आम्ही कमवलाय. सो कम्फर्ट झोन मध्ये देवाचा अनुभव येत नाही. Okay. तिथे तुमच्याकडून ही मानसिक शस्त्रक्रिया करतात दत्त महाराज आणि खूप तयार करतात. बरं. मग ती ऊर्जा समजून घ्यायला आणि त्या ऊर्जेची अनुष्ठान करायला तुम्हाला सक्रिय करतात. बर बर अशी त्यांच्या त्या काही स्टेप्स मधनं जावं लागतं. जाऊन द्या. पण तरी दत्त महाराजच हा एक हायवे का म्हणेन मी, एक्सप्रेस वे जास्त का म्हणेन, कारण ज्या गोष्टी डिस्क्रिप्शन करायचं तर समजा काली मातेची मला ऊर्जा घ्यायची आहे. ऊर्जा घ्यायची म्हणजे इथे फार एक महत्वाची गोष्ट आहे. हा. काली माता, शंकर महाराज अंगात येतात हे एकदम फेक आहे. बर या ऊर्जा आपल्या शरीराला झेपणाऱ्या नाहीत. बर आपल्याला फक्त संलग्न केलं जातं, म्हणजे फक्त त्या कॉन्शियसनेसची कनेक्ट केलं जातं बर की जेणेकरून आपला संवाद खूप क्लिअर येतो आणि महाराज आपल्याला त्याच्या थ्रू गाईड करू शकतात. अच्छा. नियंत्रण महाराजांचं चालतं संलग्न झाल्यानंतर सुद्धा. म्हणजे मी काय, मला काय हवंय ते नाही मी करू शकत, माझ्याकडनं त्यांना काय हवंय तेच केलं तेच जातं करू त्या संलग्न झाल्यानंतर. बर त्यामुळे त्यांच्याच इच्छेची माणसं भेटतील, त्यांच्याच इच्छेच्या असलेल्या गोष्टी पुढे जातील, त्यांचीच नियोजन असलेलीच गोष्टी फक्त घडत राहतील. हे संलग्न झाल्याचा पुढचा पुढचा भाग आहे. टप्पा. बर तर दत्त महाराज आहेत ना, एकतर सद्गुरू पण, कृपाळू पण आणि मायाळू पण. त्यामुळे जे 10 वर्षामध्ये प्राप्त होईल ते 1 वर्षात दत्त महाराज देऊन टाकतात. बर त्यांची तयारी फक्त तशी पाहिजे, त्यांना संपूर्णपणे सरेंडर होता आलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे जसं समर्थ एका ठिकाणी म्हणतात, कोसळून पोडो आकाश आमचा श्रीरामचरणी विश्वास वा. आणि कोणाची आसन न पाव. इतकं त्यांना समर्पण केलं तर त्यांनी तुम्हाला घेतलंच म्हणून समजा. सुंदर. वा वा. एवढं सुंदर सांगितलं. आपण आता परत आपल्या विषयाकडे येऊया. त्याच्यामध्ये आता आपण जसं म्हणत होतो तंत्र किंवा ब्लॅक मॅजिक, तर हे समजा शिकायचं असेल तर हे कोणी शिकू शकतं का त्याला एक पात्रता असते? पात्रता पण असावी लागते, पण पात्रता नसेल तर ती पात्रता डेव्हलप करता येईल. त्यासाठी अर्थातच गुरूंचं मार्गदर्शन लागेल. म्हणजे तसं बघायला गेलं तर शिकण्यासाठी हे सर्वांसाठी आहे. पण कुठलंही ज्ञान किंवा कुठलीही विद्या कोणालाही असं त्याचं बंधन नाही. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ऍक्शन. फक्त योग्य गुरु मिळणं फार आता मुश्किल आहे आणि त्याच्यात प्युरिटी मेंटेन करणं, शुद्धता जपून ठेवणं, सांभाळणं हे जरा अवघड झालेलं आहे. बर. योग्य गुरु असेल तर तुम्ही नक्कीच शिकू शकता, करू शकता. आणि यातल्या आता बरेच जे तांत्रिक लोक असतात किंवा ब्लॅक मॅजिक करणारे असतात, तर खरे लोक कसे काय ओळखायचे? कारण ह्याच्यामध्ये एवढे आता सगळे जे येतात ते क्लेम करतात की आम्ही ब्लॅक मॅजिक घालू. नाही सो बरोबर, ते कसं क्लेम करायचं? अगदी बरोबर आहे. कारण माझ्याकडे पण बऱ्याच केसेस अशा आल्या की ज्यांना खूप लोकांनी आधी फसवून झालेलं आहे. 2-3 गोष्टी आहेत सोप्या खरा ओळखायला, की जसं डॉक्टर एखाद्या रोग्याचं निदान करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या टेस्ट करतो ना, तसं एखादा एनर्जी बघण्यासाठी किंवा काय प्रकारची ऊर्जा आहे बघण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याचं रिडिंग आधी घेतलं पाहिजे, ते नक्की व्यवस्थित चेक केलं पाहिजे. जो ते करत असेल ना तो त्या स्टेपने जातो, तो खरा ओळखायचा. जो डायरेक्ट तुम्हाला असं सांगेल ना 50,000 पाठवा तुमचं काम होऊन जाईल, तिथंच गडबड आहे. हा एक खूण पकडता येते. दुसरी, काही जण म्हणतात की तुम्हाला काही करायची गरज नाही, मी परस्पर स्मशानात बसून करतो, तिथे पण खूपदा फसण्याची शक्यता आहे. ओके. काही जण असे सांगतात की मी तुम्हाला काही प्रकारचे उतारे तयार करून देतो. बऱ्याचदा असं खूप हिरव्या लाल रंगामध्ये सगळं असं पॅक करून बांधलं जातं. म्हणजे काही ठिकाणी इतकं फसवं सापडलंय की हार्डली जे काही बंधन म्हणून तयार करून दिलं, संरक्षण कवच म्हणून, त्याच्यात फक्त 20 रुपयाची गुलाब पाण्याची बाटली निघाली, त्याचे पैसे घेतले लाखो रुपये, असं फसवतात. तर ते असं जे डायरेक्ट सांगतील ना ते समजायचं फेक आहेत. नंतर माझ्या अंगात काली माता येते,
माझ्या अंगात शंकर बाबा येतात, हम्म. इथंच समजायचं की फेक आहे, कारण या ऊर्जा आत शिरूच शकत नाही, तुम्हाला आपल्याला ते झेपणारच नाही. नाही. बर. सो हे लोक सगळे हा, फेक असतात. असं करतात. पण आता जे ब्लॅक मॅजिक ऍक्च्युली करणारे आहेत किंवा मग तंत्र साधना करणारे आहेत, सो यांच्यावर हे उलटू शकतं का, की मी समजा एखाद्यावर करतो? खूप चांगला प्रश्न आहे. काही केसेसमध्ये हे घडू शकतं. म्हणजे एक उदाहरण देता किंवा एक असं एखादा मांत्रिक जेव्हा पैसे घेऊन एखादी क्रिया एखाद्यावर करतो, हम्म. तर समोरच्याकडे पण जर काही एक सुप्रीम पॉझिटिव्ह शक्ती असेल, कोणी असतील, स्वामी असतील, गजानन महाराज असतील, तर बरेचसे अटॅक हे संत वरच्यावर आपल्याला भक्तांना वाचवत असतात. बर. तिथे पण ते परतले जाऊ शकतात. म्हणजे संत परतून नाही लावत, संत कधीच दुसऱ्याचा वाईट चिंतत नाही. पण काय आपण म्हणतो ना, बाय डिफॉल्ट होणारा एक परिणाम म्हणतो ना आपण, की हो. एक एनर्जी अटॅक करायला आली हम्म. आणि तिथे जर एकदम हनुमान दिसला, तर ती एनर्जी चिडून त्या मांत्रिकाकडे जाते. बर. अशी एक केसेस घडू शकतात. बर. पण युजली आपल्या देवतांच्या शक्ती आणि संतांच्या शक्ती दुसऱ्यांवरती त्रासदायकपणे उलटून नाही लावत, ओके. किंवा आपण पण ते उलटून नाही लावू शकत गुरूंचं हे असल्यामुळे. पण चुकून असं जर झालं की अरे बाबा एखादा हल्ला करायला एक 4 एनर्जीज आल्या आणि तिथे काळभैरवाचं जर अनुष्ठान रोजचं होत असेल, हा. मग ते त्या मांत्रिकाकडेही परत जाऊ शकतं आणि ते करणाऱ्यावरही परत जाऊ शकतं. बर. खूप कमी केसेसमध्ये घडतं, पण घडतं. पण मग अशा वेळी काय परिणाम होतो त्या मांत्रिकावर? एनर्जी या ऊर्जा अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे त्या चिडून काय रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही. बर. एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट करण्याची आज्ञा घेऊन ते जर आलं असेल आणि तिथे ते उलटलं गेलं, तर ज्याने केले ते त्याचा तेवढाच परिणाम ऍक्सिडेंट करू शकतो. बापरे. बर. तेवढी त्याची तीव्रता हा, त्याला जे करायला सांगितले असते. ते त्या करणाऱ्यावरतीच जाऊ शकतं, म्हणजेच आपण म्हणतो उलटलं गेलं. उलटलं गेलं. पण मग सर, ह्या लोकांचं आयुष्य कसं असतं? म्हणजे एखादा तांत्रिक असतो किंवा ब्लॅक मॅजिक करणारे लोक असतात, तर कसं आयुष्य जातं? प्रचंड खराब आयुष्य. खरं तर पुढचं तर प्रचंडच खराब होतं. कारण जेवढा आपण मोबदला जरी घेतला असला, पण तरी लोकांचं वाईट करण्यामध्ये जर सगळी ऊर्जा खर्च होत असेल, तर त्या ऊर्जा सुद्धा तितक्याच घाणेरड्या प्रकारच्या त्यांच्याकडे असतात. पहिली गोष्ट वाईट वृत्तींच्याच असतात. तिथं देवाचं अधिष्ठान राहत नाही. त्याच्यामुळे एकतर त्यांचं आयुष्य खूप खराब, झोप नाही, भूक नाही, अन्न पाणी त्यांना काहीही नीट लागत नाही. रात्रीचं त्यांना कोणीही झोपू देत नाही त्या एनर्जीज. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आता जीवनभरात पैसे घेऊन किती जणांवरती क्रिया केल्या असतील, या सगळ्यांचे तळतळात तर बाय डिफॉल्ट लागणार आहे. त्याला तर आपण नाही थांबवू शकत. त्यामुळे तो पैसाही खरं तर लाभत नाही. म्हणजे पैशाला सुद्धा ऊर्जा आहे. बरोबर. तळतळाटाने दिलेला पैसा नाही लाभणार, किंवा ते काढण्यासाठी लोकांना काही कष्टांनी पैसा खर्च करावा लागला अतिशय नाजूक अवस्थेमध्ये, तेही तळतळाट लागणार आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर जीवनभर ज्या ज्या ऊर्जांमध्ये तो तांत्रिक राहिला, त्याच ऊर्जा त्याच्या आत्म्याचा ताबा घेतात. ते हजारो वर्षे त्याला सोडत नाही. बापरे. त्यामुळे खूपच खराब आयुष्य. म्हणजे देहात असतानाच खराब आहेच, देह सोडल्यानंतरच जास्त खराब. बापरे. मी ॲज अ युट्यूबर जेव्हा कॉन्टेंट कन्झ्युम करतो, त्यात मी एका व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं की बरेच लोक ना हे अशा ज्या गोष्टी असतात, निगेटिव्ह एनर्जी, त्याच्यानंतर काय ते जिन वगैरे सारख्या गोष्टी, सो त्यांच्या त्या काय बाटलीमध्ये वगैरे अशा ठेवलेल्या असतात. आणि समजा तुम्ही आलात तर ते XYZ कॉस्ट सांगतात आणि ती कॉस्ट घेऊन ते तुमच्या सोबत देतात. तर ते असं खरं आहे का? असं खरं घडतं का? आत्ताच्या काळात थोडंसं फेकच म्हणावं लागेल, कारण इतक्या पॉवरफुल एनर्जीज हँडल करणारे तसे आता खूप कमी आहेत. पूर्वीच्या काळात म्हणालात तर ह्या काही प्रमाणात हे खरं होतं, पण अगदी 2 जनरेशन मागे मिळेल. आत्ताचं कितपत खरं आहे जरा बघावं लागेल. आणि हे मात्र आहे, काही कोकणाच्या काही भागांमध्ये आजही ही मात्र गोष्ट खरी आहे, बायंगी नावाचं एक भूत विकत मिळतं. हा, पण ते तुमचा व्यवसाय वाढीसाठी मिळतं आणि त्याला एक लिमिटेड पिरियड दिलेला असतो. म्हणजे 3 वर्षासाठी घेतलं, 5 वर्षासाठी घेतलं, तर ते त्याची स्थापना घरामध्ये करतात. हा कोकणात अतिशय प्रसिद्ध विषय आहे. खूप माहितीच असतोच लोकांना. 25,000 पासून 50,000 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. तुम्ही किती पिरियड साठी घेताय त्याच्यावर. तर ते बायंगी घेतल्यानंतर
3 वर्षासाठी असेल, 5 वर्षासाठी, तर तुमचा व्यवसाय खूप 120च्या स्पीडने वाढवतो. बापरे! भरपूर पैसा, भरपूर बिझनेस, म्हणजे अक्षरशः जे 10 वर्षात सक्सेस नाही होणार ते ते 2-3 होतं. वर्षात सक्सेस. हं. पण त्याला त्या पिरियडमध्ये मोकळं करणं गरजेचं असतं. ते मोकळं नाही केलं गेलं, तर तिथे त्याचा दुष्परिणाम असा आहे, की ते जेवढं दिलंय ना, त्याचा चौपटीने तुम्हाला परत शून्यावर आणून आणतो. सगळ्या घराण्याची विनाश लावू करू शकतं. हं. म्हणून हा मार्ग कधीच अवलंबू नये. हां. गुरूंचाच मार्ग अवलंबावा, असं माझं सरळ मत आहे. बरं. आत्ता तुम्ही कोकणाचा उल्लेख केला. तर युजुअली आपण ब्लॅक मॅजिक किंवा निगेटिव्ह एनर्जीजच्या बाबतीत जेव्हा बोलतो, तर अशी 3-4 ठिकाणं आहेत. जसं आता कोकण झालं, एक वाराणसी आपण म्हणतो, की जिथे ते मणिकर्णिका घाट आहे मेडिकल. तिथे. बंगाल एक आहे. बंगालमध्ये काली माता आणि निगेटिव्ह एंटिटीज बद्दल बोललं जातं. आणि डायरेक्टली मग कामाख्या किंवा त्या बरोबर. बाजूला. तर हे असे स्पेसिफिक ठिकाणच का युजुअली हे अशा निगेटिव्ह एंटिटीज? त्याचं कारण असं आहे, बंगालमध्ये अघोरी पंथ खूप जास्त प्रमाणामध्ये खूप पूर्वीपासून आहे. आणि बेंगाली तंत्रक्रिया ही खूप जास्त शक्तिशाली मानली जाते. हां. तर काली मातेची साधना ही वामाचार पद्धतीनेच लवकर सिद्ध होते. बरं. आणि काली माता ही प्रत्यक्ष देवीचा अवतार असला आहेच आहे. तिचं परमिशन नाहीच आहे वाईट गोष्ट करण्यासाठी, हे माणसांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे बंगालमध्ये पूर्वीपासनं अघोरी संप्रदाय खूप जास्त प्रमाणात, आणि तपश्चर्याची जागा जास्ती करून वाराणसी आहे. मणिकर्णिका घाटामध्ये जे काही अनेक वर्ष जे ते स्मशान आहे ते एवढं उग्र आहे, आणि तिथे राहणाऱ्या अघोरींची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे वाराणसी एका वेगळ्या विषयासाठी, बंगाल अघोरी तंत्रक्रिया म्हणजे बंगाली तंत्रक्रिया हो. विषयासाठी, कामाख्या हा या सगळ्या ऊर्जेचा स्त्रोत आहे. बरं. कामाख्या मंदिर किंवा कामाख्याची मूळ जी तांदळा आहे देवीचा, तो मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे ह्याचा. तर तिथे वर्षभरातनं एकदा अंबुवाची मेला नावाचा एक मेळा भरतो. बरं. म्हणजे तुम्हाला कामाख्या मंदिराचा तांदळा माहिती आहे का, कसा आहे? बहुतेक योनीचा आहे. तांदळा हो. आहे. तर वर्षभरातनं एकदा तिथून पिरियड्स पण येतात देवीला, असं हां. आहे. म्हणजे हां. लाल रंगाचं पाणी तिथून वाहतं. त्या पाण्यातलं त्या एक कापड मिळावं त्याच्यातलं, म्हणून अघोरी लोकांची स्पर्धा चालते. त्याच्यावरती ते अनेक वर्ष तंत्र करू शकतात. बर. तर त्याला अंबुवाची मेला म्हटलं. म्हणून ते वर्षातनं एकदा असतं, महिनाभर चालतं, भरपूर गर्दी असते, ओके. प्रचंड. तर ते कामाख्या त्याच्यासाठीचं एक शक्ती केंद्र आहे. अजून तुम्ही काय म्हणाला? कोकण. कोकणामध्ये एक फार वेगळा विषय असा आहे की कोकणामध्ये ना, तुम्ही जर बोली लँग्वेज मध्ये ऐकलं तर प्रत्येक कुळाचे कोणी ना कोणीतरी एक मूळ पुरुष आहे, आणि प्रत्येक एक देवी आहे आणि एक देव आहे. काही ठिकाणी तो वेताळ आहे, काही ठिकाणी काय म्हणतात त्याला, शंकराचाच एक रूप असलेला देव आहे. तर ते घराण्यामध्ये परंपरागत आलेल्या, तर त्या काही जणांच्या बोलीमध्ये येतं की 12-5चा असं आमचं एक संस्था, म्हणजे आमच्याकडे एक देव आहे, आमच्याकडे 12-5चा देव आहे. बर. तर ते एक वेगळी परंपरा आहे. तर त्यांच्याकडे दर वर्षातनं त्याची काही काही रिच्युअल्स असतात, त्यांचे जत्रा असतात, हे असतात. मग जे आपण बोली भाषेत ऐकतो की जोटिंग, खवीस, चेडा, किंवा हे ज्या नकारात्मक ऊर्जांचे प्रकार आहे कोकण साईडमध्ये जास्त आहे. त्याला काहीतरी खूप मोठा इतिहास आहे त्याला. पूर्वीची जी लोक कोकणामध्ये राहत होती, म्हणजे कोकणामधल्या जुन्या जनरेशन जर बघाल तर प्रत्येकाला घरात तंत्र करता येतं. प्रत्येकाला स्वतः एक थोडं ब्लॅक मॅजिक करता येतं. अच्छा. त्या परंपरागतच त्यांच्याकडे आलेलं आहे ते. बर. सर, आता सगळ्यांच्या आवडीचा विषय मला तुम्हाला विचारावा वाटेल, जो मागच्याही पॉडकास्टमध्ये लोकांनी भरपूर तो कन्झ्युम केला, ते म्हणजे तुमचे अनुभव आलेले एक्सपिरियन्सेस. सो त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा की यावेळी तुमच्याकडे अशा काय केसेस? नक्कीच. मला या रिसेंटली एका केसने खूप वाईट वाटलं असं, आणि दुःख झालं खरं तर. एका व्यक्तींचा फोन आला, आणि ते एका मुंबईमध्ये एका भागामध्ये राहतात. त्यांना 21 वर्षाचा मुलगा, ज्याने असलेला, आणि काही वर्षांपूर्वी
तो अतिशय हुशार आणि अतिशय छान दिसायला गोड मुलगा आहे अगदी. काही काही दिवसांपूर्वी तो आई वडिलांना सांगायला लागला की मला ना घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक एंटिटी उभी दिसते आहे, 5-6 फूट उंच. मेल एंटिटी पर्यंत त्यांनी सांगितलं, इतकं त्याला ते थोडंसं डिटेल दिसत होतं, बर जाणवत होतं. आणि ते एका पर्टिक्युलर घरातल्या एका कोपऱ्यातच त्याला ते दिसत होतं. बरेच दिवस त्यांनी सांगितलं. काही दिवस आई वडिलांनी थोडंसं इग्नोर केलं की तोही खूप हॉरर पिक्चरच बघतो, हॉरर सिरियलच बघतो, म्हणजे जे काही युट्यूब वरती बघतो ते सगळं असं बघतं. बर त्यामुळे आई वडिलांना वाटतं ठीक आहे, रात्री तेच बघत असतो, मानसिक परिणाम थोडासा होतो, जाईल विसरून काही दिवसांनी, काही नाही होणार. थोडे दिवस पुढे गेले, असेच दिवस जात गेले. मध्येच मग तो रात्री दचकून उठायला लागला. आणि उठला की सांगायचा की नाही, तो माणूस माझ्या ना छातीवरती बसतोय, बर हे पण सांगायला लागला. मग काही काळ आजारी पडायला लागला. 2-3 दिवस ताप वगैरे असे थोडेसे अपडम झाले. मग त्याचे दुष्परिणाम थोडेसे वाढत गेले. पुन्हा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते काही त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्यांच्या घरी जी काही लोक यायची अनवधानाने, काही नातेवाईक असतील, भेटायला आले वगैरे वगैरे, त्या प्रत्येकांनी त्यांना सांगितलं की घरात काहीतरी विचित्र वाटतंय. दिसत डोळ्यांना काही नाहीये त्या लोकांना. आपण म्हणतो ना, एखाद्या जागी गेलं की एकदम प्रसन्न वाटतं, तसं त्यांना प्रत्येकाला ना तिथे खूप काहीतरी नकारात्मक वाटायचं. आणि सगळे सांगायचे काहीतरी वेगळं वाटतंय, काहीतरी छान नाही वाटत आहे, जे काय आहे ते छान नाहीये. मग त्यांच्यावर स्टडी करतच असणार ते नॅचरली. एक दिवस पुढे असं झालं, त्यांच्याकडे जी स्वयंपाक करण्यासाठी जी मेड येत होती, त्या पण नंतर घाबरायला लागल्या. तर त्या मेडनी एक दिवस असं सांगितलं की मी आज स्वयंपाक करत असताना मला खूप वेळ माझ्या पाठीमागे कोणीतरी एक उंच व्यक्ती उभी आहे असं तिला जाणवत आहे. बर तिने पण त्या बाईने खूप घट्ट राहून ते 1-2 दिवस फेस केलं, पण नंतर तिला राहवलं नाही. आणि एक दिवस तिला त्याचा भास असा झाला की पाठीमागून तिच्या खांद्याकडनं असं वाकून ती काय भाजी करते, काय फोडणी टाकते, असं तिला एक क्लिअर असा भास झाला पूर्ण. बर आणि उंच व्यक्ती, उंच पुरा, फक्त आकृती दिसतीये, काहीतरी अशी जस्ट आकृती दिसते. हे केल्यावर मात्र ते घाबरले. तिने तर सांगितलं की मला असं 2-3 दिवस झाले होतंय. पण काही विचार करायला वेळ मिळेपर्यंत एक दिवस अचानक रात्री 12च्या सुमारास, वडील हॉलमध्ये आहेत, त्या मुलाचे मुलगा समोर बसला आहे, 12-12:15च्या सुमारास त्यांनी काहीही विचार न करता सडनली 4थ्या मजल्यावरनं खाली उडी मारली. बापरे 5 महिने हे आधी चाललं होतं, पण एक दिवस रात्री अचानक 12-12:15 वाजता काय त्याच्या बुद्धीवरती परिणाम झाला, काय त्या शक्तीने त्या बुद्धीवरती होल्ड घेतला, का ती शक्ती कुठून आली आहे काय माहिती नाही. अचानक त्यांनी 4थ्या मजल्यावरनं उडी मारली. मग ते हॉस्पिटलला नेणं, बिल्डिंग मधले लोक जमा झाले, ते सगळं झालं. हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि सगळं येऊन जेव्हा ते त्या घरी सकाळी जेव्हा सगळी लोक पोहोचली घरी, आई वडील आणि ते सगळे नातेवाईक, तर त्या गॅलरीवरती जे पत्रा होता, त्या पत्र्यावर असंख्य कावळे जमा झाले होते. असंख्य कावळे जमा झाले होते. आणि एक कावळा, तो मुलगा ज्या ठिकाणी दाखवत होता की इथे उभं दिसतं काहीतरी मला, त्या जागेमध्ये मरून पडला. बर जे नक्कीच काहीतरी ती एंटिटी काहीतरी विचित्र पॉवरफुल आहे. पण दुर्दैवाने त्याचा तो मृत्यू झाला, वाचू शकला नाही. काही सगळे धास्तावलेले, काही करायचं काही सुचत नाहीये, कोणाचा गायडन्स नाहीये, यातलं काहीच नॉलेज नाहीये. काही दिवसांनी आई वडिलांनी ते घर सोडलं, कारण अर्थातच मुलाच्या खूप चांगल्या आठवणी तिथे होत्या. आणि एखाद्या आईला काय पचायला हे गेलं असेल अवघड, हे आपण समजूच शकतो. वडिलांना काय डोळ्यासमोर झालं आहे समजू शकतो. म्हणून त्यांनी घर सोडलं. पण त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तेच विचारलं की हे काय होतं, आम्हाला बघायचं आहे, आणि जर शक्य असेल तर आम्हाला त्या घरातलं ते निगेटिव्ह स्वच्छ करून टाकायचं आहे. तर ती आता केस आपण काही दिवसांनी करणार आहोत. बर अशी कुठली केस आहे का सर की जी तुम्ही घ्यायला नाही म्हणालात किंवा नकार दिला? हो आहेत. कारण आपण काय करतो ना सोमजी, खरंच तर
गुरूंचा आज्ञा घेतो पहिले. गुरूंनी जर 100% खात्री दिली की या गोष्टी केल्यानंतर ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तरच आपण त्या केसेस घेतो. काही केसेसमध्ये मला आणि माझ्यामुळे अर्थातच माझ्या कुटुंबियांना जीवे धोका असतो. तर 1-2 केसेस अशा आल्या होत्या की मी खूप वेळा विचारलं गुरूंना, पण मला ती केस नाही घेऊ दिली. आणि एकतर खूप एनर्जीज प्रचंड आणि एका व्यक्तीमध्ये जवळजवळ 6-7 एनर्जीज होत्या. बापरे! ते माझ्याकडे आले होते आणि त्यांची केस नाकारण्याचं दुसरं मुख्य कारण असं निघालं की मी काही गोष्टी करणार आहेच आहे, पण त्यांच्याकडनं पण काही एक मेहनत अपेक्षित आहे. त्या मेहनतीत जर वर खाली झालं तर मग मला धोका आहे त्याच्यामध्ये. बापरे! त्यामुळे काही केसेस आपण नाही घेतल्या. तर ती नाही एक केस अशी होती की एका कुटुंबामध्ये एकाच घरामध्ये 80-82 पेक्षा जास्त एनर्जीज आहेत बापरे! आणि त्या खूप जुन्या आहेत. 20 वर्षांपासून आहेत. त्यांचं एक घर कुठेतरी बाहेरच्या साईडला आहे. त्यांच्या त्या गावातल्या घरामध्ये, त्या गावातल्या घरातल्या देवघरामध्ये असंख्य 24 तास वटवाघुळं असतात. बापरे! पूर्ण घरावर सातत्याने वटवाघुळं फिरत असतात. घरात वटवाघुळंच असतात. जे खूप काहीतरी विचित्र आहे, जे हार्मफुल आहेच आहे. तर ही केस मला नाकारावी लागली. बापरे! असे अजून काही अनुभव केसेस तुम्हाला सांगा? नक्कीच. मध्ये ना मध्ये काही महिन्यांपूर्वी एका 35-36 वर्षाच्या एका तरुण चा फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये 12-15 वर्ष खूप प्रॉब्लेम्स आहेत. भांडणं होतात, पैसा खूप डाऊनफॉल सुरू झाला आहे, सातत्याने आजारपण आहे आणि स्पेसिफिकली अमावस्या आणि पौर्णिमेच्या 2 दिवस आधी 2 दिवस पुढे नंतर प्रचंड तणाव असतो. कोणीतरी आजारी तरी पडतो, नाही तर क्षुल्लक कारणावरून प्रचंड भांडणं होतात. बर. तर मी नॅचरली माझ्या पहिली स्टेप म्हणजे असते की मी आधी फोटोवरनं चेक करतो. कारण प्रत्यक्षात भेटणं लगेच शक्य नाही हो. कारण बरेच बाहेरगावचे पण हा थोडासा पुण्याच्या बाहेरची होते हे. थोडे मुंबईच्या जवळ. त्यांना त्यांचे फोटो मागितले. एक नवरा बायको, 2 लहान मुलं अतिशय गोड आणि आई वडील. तर वडील काही काळासाठी दुसरीकडे राहतात, आई त्यांच्याबरोबर राहते. त्यांनी असं मेन्शन केलं की आईच्या बाबतीत रात्री बऱ्याचदा असं होतं की तिचं त्या आईचं असं म्हणणं आहे की केसाळ प्राणी काहीतरी त्यांच्या अंगावरती दिसतो आलेला. अतिशय केसाळ, काहीतरी विचित्र हे. आणि हे त्यांना पण बरेच वर्ष होते, 5-6 वर्षांपासून होत्या. आणि कधी कधी आईच्या अंगामध्ये संचार येतो. तो सुरुवातीला त्यांना वाटतोय तो देवीचा आहे, पण बिहेवियर तसं नाही, वागणूक तशी नाहीये, वर्तणूक तशी नाही. तर मी फोटो मागितले, माझ्या पद्धतीने गुरूंसमोर ठेवून चेक केला. तर फोटोवरनं मला माहिती आली की ते जिथे राहत आहेत, जिथे त्यांचा आता तो बंगला आहे एक छोटा, तिथे जवळजवळ 80-90 वर्षांपूर्वी बुद्धिस्ट लोकांचं स्मशान होतं. ओके. त्यामुळे माझ्या मेडिटेशनच्या चेकमध्ये मला त्या जागेखाली ना स्मशान दिसलं, पण ते ऑलमोस्ट 30 ते 40% अफेक्टेड दिसलं. कारण संपूर्ण स्मशान आपण क्लिन्स करूच शकत नाही. ओके. अजिबातच करू शकत नाही. थोडाफार भाग आला असेल तर तो आपण स्वच्छ करू शकतो. 30-40% असं म्हणता येईल की तो भाग त्यांचा घराचा स्मशानाखाली येत होता. पण मला त्याच्याबरोबर इथे जागेमध्ये खाली जनावरं पण दिसली. त्या जागेत खूप पूर्वी काही जनावरं पण गाडली गेली. आणि 2-4 दिवसांनंतर त्यांचा फोन आला, काय चेक केलं का वगैरे. मी सांगितलं असं असं मला आलंय की तुमच्या घराखालीच, मला तुमच्या घराचा आजूबाजूचा सगळा परिसर हा जुना स्मशान. तर ते इतके सरप्राईज झाले. ते म्हणले मी एवढ्या लोकांना विचारतोय, कोणी म्हणतं तुमच्यावर ही करणी केली, कोणी म्हणतं तुमच्यावर अमकं केलंय, तुमच्यावर तमकं केलंय, तुम्ही पहिल्या आहात म्हटला की जे खरं सांगितलंय, कारण त्याला तो इतिहास माहिती होता. अच्छा. मग त्यांनी सांगितलं की ती व्यक्ती 4 वर्षाचा असताना वडिलांनी ती जागा घेतलेली आणि तिथे हे माहीत असून की आजूबाजूला बुद्धिस्ट लोकांचं स्मशान. त्याच्या वडिलांनी त्यावेळेचे कुणीतरी एक गुरु आणले, त्यांनी ती जागा स्वच्छ करून घेतली, काही पूजा पाठ केले
आणि त्या गुरूंनी सांगितलं की आता तुमची जागा क्लीन्स आहे, काही तुम्हाला इथे हरकत नाही घर बांधायला. आणि मग तिथे घर बांधलं. पण कुठलीही ऊर्जा म्हणली ना तरी कुठल्याही गुरूंनी काही तिथे काम केलं असतं तर ते टेम्पररी होऊ शकतं. ते समूळ नष्ट करण्याला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. बर. आणि ते समूळ नष्ट होणार असेल तरच ते आपण घ्यायला पाहिजे हातात. अच्छा. खरं तर पहिलं करत नाही तर सरळ सांगायला पाहिजे की आपण नाही करू नाही शकत. करू शकत. तुम्ही घर बदलून टाका. बरं, घर बदलणं पण शक्य नाही कारण सगळी जमापुंजी त्याच्यात घातलेली आहे. बरोबर. आणि मग ते व्यक्ती मला प्रत्यक्षात भेटायला आले की बरोबर आहे, असं असं ते होतं, वडिलांनी याची जागा घेतली होती. आणि त्या काळात जेव्हा आमच्याकडे समजा काही गाई मेली किंवा काही बैल मेला, काही कुत्रं मेलं तर आम्ही ते तिथंच पुरायचो. बर. त्यामुळे ती जनावरांची ऊर्जा पण मला तिथे. आता याच्यावर इतके विपरीत परिणाम होणार की त्याच्यामुळे घरात शांतीच नाहीये, सुखच नाहीये, पैसा टिकत नाहीये, आजारपण आहे, सातत्याने ताणतणाव आहेत. असं सगळं ते समोर आलं. ओके. त्यामुळे प्रत्यक्षात जायचं ठरवलं, त्यांना इथे बघायचं ठरवलं. बघितलं तर घर इतकं अप्रतिम सुंदर आहे की असं आत गेल्यावर असं वाटेल इथे शक्यच नाही काही नकारात्मक असेल, इतकं अप्रतिम घर आहे. फार छान प्रसन्न वाटतं. पण जसा थोड्या वेळाने मी मेडिटेशनला बसलो आणि बघायला सुरुवात केली की काय कुठे किती आहे, म्हणजे माझ्या अंगावर पण खूप वेळा काटे आले. म्हणजे खूपच जास्त एनर्जी अट्रॅक्ट झाल्या. म्हणजे 100-150 तर मला असं एक 15-20 मिनिटांनी दिसायला सुरुवात झाली. बापरे. 100-150 पेक्षा जास्त एनर्जीज. 30-40%, 30-40% स्मशान अफेक्ट झाले तरी एवढा प्रचंड कल्लोळ आहेत. आणि तसं बघायला गेलं तर दिसायला खूप प्रसन्न वाटतं, नकारात्मक वाटतं. तर त्या राहणाऱ्या लोकांवरतीच ते तसं परिणाम करतं. नंतर आपण ते गुरूंच्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाने ते क्लीन्स केलं आणि आता त्यांना चांगले रिझल्ट आहेत. कोणाला सर अप्रोच करायचं असेल तर ते कसं करू शकतात तुम्हाला? कॉन्टॅक्ट नंबर आपण देतोच, आधीच्या पॉडकास्टलाही आहे. आणि तुम्ही सांगाल कॉन्टॅक्ट? मागच्या पॉडकास्टमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद येतोय. पण वाईट हेही वाटते की खूप जणांना प्रॉब्लेम्स पण आहेत. मी शक्यतो सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सध्या कामाचा म्हणजे फोनची संख्या इतकी जास्त आहे की ती माझ्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे. सकाळी 7-7:30 पासून ते रात्री 11-12 पर्यंत फोन येत आहे. पण मी सर्वांना रिप्लाय देणार आहे, सर्वांसाठी वेळ देणार आहे. गुरु महाराजांची ही सेवा आहे. थोडासा मला वेळ द्या. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर याही पॉडकास्टमध्ये देत आहे. शंका असतील, क्वेरी असेल नक्की विचारा. माझा नंबर आहे 9168462277. ओके. सर आता पुढे जाताना एक विचारावं असं वाटेल, जसं तुम्ही सांगितलं की ते जे घर होतं तर ते त्यांच्या वडिलांनी जेव्हा घेतलं होतं त्यावेळी एक पूजा पाठ केला होता. सो वर्षातून अशी कुठल्या प्रकारची पूजा किंवा असं कुठलं अनुष्ठान तुम्ही सजेस्ट कराल का की जे केलं पाहिजे, युजली ह्या सगळ्या नेगेटिव्हिटी पासून थोडं लांब राहता येईल किंवा प्रोटेक्शन एक मिळेल? अगदी नक्कीच. खूप चांगलं बरं झालं विचारलं आहे. एक तर ना मी सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही पंचमुखी हनुमानाचा एक फोटो घरामध्ये ठेवाच. या काही काळामध्ये हाही लोकांकडनं आलाय की बऱ्याच लोकांना असं सांगितलं गेलं की हनुमानचा फोटो घरात नसतो ठेवायचा. हे अजिबात चुकीचं आहे. असं काहीच नाहीये. पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात ठेवा. त्याच्या पुढे अखंड मोहरीच्या तेलाचा दिवा ठेवा. रोज 15 मिनिटं का होईना हनुमानाचीच उपासना इथे तुम्हाला सहाय्य करणार आहे. जेव्हा ब्लॅक मॅजिकची किंवा नकारात्मक इतर काही गोष्टींमुळे आलेली ऊर्जा आपल्यावरती सक्रिय असते तेव्हा इतर देवदेवतांचं तुम्हाला केलेल्याचा रिझल्ट फारसा दिसत नाही. त्याचं कारण वेगळं आहे. आपल्या ऊर्जांवरती त्यांचं नियंत्रण घेतलेलं असतं. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगून ठेवलेलं आहे की स्वधामासी जाता प्रभू राम राया, हनुमंत तो ठेविला याची काजा. या कामासाठी याची गाजा सदा सर्वदा रामदासासी पावे. खळे गांजता, खळ म्हणजे वाईट शक्ती, दुष्ट वृत्ती. खळे गांजिता ध्यान सोडोनी धावे. तो ध्यान सोडून तुमच्या रक्षणाला येईल.
अशा ऊर्जा सक्रिय असताना फक्त हनुमानाची उपासना तुम्हाला सहाय्य करू शकते. बाकी ओके. जे तुम्ही उपासना कराल त्याचा तुम्हाला तिथे आत्ता फायदा मिळणार नाही. बर. असं हे मात्र नक्की करा. ओके. ओके. आता काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न होते ते मी ओके. तुम्हाला विचारतो, बरं. त्याची उत्तरं तुम्ही सांगा. पहिले म्हणजे आता नवीनवर तुम्ही सांगा. सो सगळेजण ट्रॅव्हल करतात. हं. ट्रॅव्हल करताना ते अशा ठिकाणी जातात की त्याची त्यांना बॅकग्राऊंड माहिती नसते, की जसं तुम्ही सांगितलं की एखादं हॉटेल असेल हे असेल बरोबर. आणि मग त्यांना तिथे बरेच वेगवेगळे विचित्र एक्सपिरियन्सेस येतात. सो असं काही असतं का की ट्रॅव्हल करताना तुम्ही XYZ प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही? कारण बरोबर. शक्यतो आपण असा अनुभवतो की प्रवास करतो आणि अचानकपणे आजारी पडतात आजारी ते पडतो. लोक. बरोबर आहे. हो. सो त्यासाठी काय सांगा? हे नक्कीच आहे. जेव्हा आपण ट्रॅव्हल कराल ना, तेव्हा एक सोपा उपाय आपल्याला करता येण्यासारखा असा, की आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून अंघोळ करायची. बर. ट्रॅव्हलिंगच्या आधी पण, ट्रॅव्हलिंगमध्ये पण आणि काही दिवस ट्रॅव्हलिंगवरनं आल्यानंतर पण. हे पहिला करूया. दुसरं रस्त्यामध्ये जात असताना शक्यतो ओपनली वॉशरूमला कोणीही थांबू नका. चांगल्या हॉटेलमध्ये जिथं स्वच्छता आहे अशा ठिकाणीच तुम्ही वॉशरूमचा उपयोग घ्या. अ, रस्त्यात नको कुठेही. आणि तिसरं म्हणजे अ, जर तुम्हाला असं काही विरळ स्वप्न यायला लागली समजा विदिन द ट्रॅव्हलिंग, काही विरळ स्वप्न आली, काही दुर्गंध आले, थोडंसं अंग जड झाल्यासारखं किंवा डोकं दुखायला लागल्यासारखं वाटलं, तर जवळच्या मारुती मंदिरामध्ये जाऊन 15 मिनिटं तरी बसा. बर. एवढी आत्ता काळजी घेता येईल. लिंबू पाण्याची अंघोळ खूप उपयोगी ठरते. 1 लिंबू पिळून अंघोळ करायची. करायची. बस. ओके. त्यानंतर अजून एक असा प्रश्न आहे की बरेच लोक म्हणतात की स्मशानात ध्यान केलं हां. पाहिजे किंवा हं. त्यांनी बऱ्याच गोष्टी घडतात. तर हे खरं आहे का? हो. हा एक खरं आहे खरं तर. हं. पण मी अगेन म्हणण्यासारखं की गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय नको. हं. स्मशान ही खरं तर सिद्धी देणारी जागा आहे. बर. तंत्रसाधनेमध्ये स्मशानासारखं दुसरं महत्वाचं ठिकाण काही नाही. बर. पण सामान्य लोकांसाठी ते तसं नाहीये बरोबर. उगाच जीवाचा खेळ करायला लावू नका, की स्वतःच्या मताने काही जाऊन ओम नमः शिवाय किंवा असे कुठलेही मंत्र जाप तिथे करू नका. तुमच्याबरोबर खूप एनर्जीज येतील. त्या सुरुवातीला तुम्हाला त्यांचं अस्तित्व दाखवणार नाही, पण खूप नुकसान करत राहतील. सो हे खरं आहे, की स्मशानातली साधना अत्यंत सिद्धप्रद होते, पण ते गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय होत नाही. होत नाही. नंतर त्याचा त्रास होऊ शकतो. बर. मागच्या आपल्या पॉडकास्टवर बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या की ब्लॅक मॅजिक आहे हे तर कळालं, पण काही लोकांना मानसिक त्रास पण असतात. हो. सो ते ब्लॅक मॅजिक आणि मानसिक त्रास हे कसं ओळखलं पाहिजे किंवा हो. आध्यात्मिक बाधा ज्याला आपण करेक्ट. बरोबर, बरोबर. हे अगदी खरं आहे, की कारण मानसिक आजार आणि ब्लॅक मॅजिक होणारे मानसिक आजार हे खूप एकसारखे असल्यामुळे ते बायफर्केट करायला थोडं अवघड जातं. ब्लॅक मॅजिकचा विशेषतः हा प्रकार महिलांमध्ये जास्त आढळतोय आणि तरुण मुलामुलींमध्ये जास्त आढळतोय, की मानसिक आणि भावनिकरित्या आपल्यावरती सायकिक अटॅक होणे, म्हणजे पॅनिक अटॅक होणे, सायकिक अटॅक होणे, नकारात्मक थॉट्स खूप जास्त वाढणे. तर सगळ्यात पहिलं मेडिकल आणि सायकोलॉजिकल ट्रीटमेंट ही आपण घेतलीच पाहिजे. ओके. कारण अजिबात असं नाही की प्रत्येक वेळी ते ब्लॅक मॅजिकच असेल. करेक्ट. अजिबातच असं नाही. त्यामुळे पहिली तुम्ही लगेच मेडिकल हेल्प घ्या, लगेच सायकोलॉजिकल हेल्प घ्या आणि त्याचा परिणाम असा नोटीस करा किंवा ऑब्झर्व्ह करा, की अमुक डोस औषधांचा घेतल्यानंतर किती फरक पडतो आहे. अमावस्या पौर्णिमेमध्ये त्याच्यात काही बदल होतोय का? ओके. त्याच्यानंतर रात्रीच्या झोपेमध्ये आणि दिवसाच्या झोपेमध्ये सुद्धा फरक असतो. करेक्ट. त्याच्यातले थोडे बदल असे नोट डाऊन करा. आणि ब्लॅक मॅजिक नाहीये आणि खरा आजार आहे, तो तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटने लगेच रिकवर होताना दिसेल. वेराज जर ब्लॅक मॅजिकचा परिणाम असेल तर कितीही औषधं घेतली तर त्याच्यात एक मात्र सुद्धा बदल घडत नाही. इनफॅक्ट ते अजून जास्त तीव्र होत जातं. ही एक गुण आपण बांधू शकतो. अदरवाईज मेडिकल ट्रीटमेंटनी थोडी इम्प्रुव्हमेंट लगेच येते. ओके. तसं आहे. आणि मगाशी आता ट्रॅव्हल बद्दल बोललो, पण इन जनरल डे टू डे लाईफ मध्ये या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज किंवा ब्लॅक मॅजिक किंवा जे काही तंत्र आहे याच्यापासून आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं? नक्कीच. पहिले म्हणजे ना संतांचे पाय धरायचे.
पहिले ते आपलं संरक्षण करतात, हम्म. आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि रोज 15 मिनिटं तरी उपासना पाहिजे. मग तुम्ही कोणालाही शरण जा, कुरकोट स्वामींना शरण जा, गजानन महाराजांना शरण जा, शिर्डीचे साईबाबा, तुकाराम महाराज, कुणी तुमच्या आवडीचे जे संत असतील त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. ते नक्की मार्गदर्शन करतात. आणि हनुमानाची उपासना रोज पाहिजे, 15 मिनिटं तरी पाहिजे. निदान मंदिरात रोज जाणं पाहिजे. काही काही जण म्हणतात आम्ही आठवड्यातनं एकदा शनिवारी जातो, तसं नाही जाणं. स्वामींकडे 15 दिवस आठवड्यातनं एकदा जातो असं नाही जाणं. निदान रोज जाता रोज तरी पाहिजे. रोजची एक उपासना पाहिजे. ओके. रामरक्षा स्तोत्र चालेल, मारुती स्तोत्र चालेल, बर. वडवाणल स्तोत्र चालेल, बजरंग बाण चालेल, कुठलंही तुमच्या आवडीचं, पण ते रोजचं रोज पाहिजे. ओके. सर, आता बरेच लोक असं क्लेम करतात किंवा म्हणतात की आम्हाला एंटिटीज दिसल्या की आम्हाला अनुभव आले. मग कधी कधी ते सांगतात की आम्हाला स्वामी दिसले, आम्हाला बाकी अशा देवी देवता दिसल्या किंवा त्याचे अनुभव आले किंवा नेगेटिव्ह गोष्टी पण सांगतात. सो हे कितपत खरं आहे? म्हणजे याचा खरं ही पॉवर आहे की याचा त्रास होतो तुम्हाला? अगदी खरं आहे. काही काही केसेसमध्ये हे नोटीस झालं असं की काही नकारात्मक ऊर्जा मुद्दामहून समोरच्याला फसवण्यासाठी आम्ही कोणीतरी एक पॉझिटिव्ह दैवी शक्ती आहोत असल्याचं भासवतात. बर. मग त्यांनी जर तसं भासवलं तर सामान्य लोकांना ते नाही कळणार आहे. मग त्याच्यातला आणि हा फरक कसा ओळखायचा, तर त्याला आपल्या आध्यात्मिक शास्त्राचाच उपयोग घ्यायचा, साहित्याचा उपयोग घ्यायचा. की जेव्हा दैवी शक्ती तुमच्या घरात असेल, दैवी त्यांच्या सकारात्मक, समजा स्वामी घरी आले असं असेल, तर त्यांना ते एक्सप्रेस करण्याची त्यांची पद्धत ही खूप सात्विक आहे. एकतर ते तुम्हाला दृष्टांतात तरी देतील, नाहीतर नुसतं आतमध्ये परावाणीमध्ये नुसतं एक भावना देतील की आहे बरं का मी तुझ्या जवळ, तू काळजी करू नकोस, खरं असं देतील. किंवा सुगंध येईल, अत्यंत स्ट्रॉंग हिनाचा वास येईल स्वामी आले म्हणजे. असं प्रत्येक संतांचे काही वेगवेगळे सुगंध आहेत. तर नकारात्मक ऊर्जांना हे सुगंध ते देऊ शकत नाही. ओके. मग दैवी अनुभव कसे बायफर्गेट करा, तर दैवी अनुभव अशा पद्धतीने येतील. आय कॉर्नरला कोणीतरी एंटिटी दिसणं आणि ती पॉझिटिव्ह आहे असं भासवणं, असे दैवी अनुभव असे अनुभव देत नाहीत. देत नाहीत. हा पहिली खुणगाठ बांधून ठेवा. म्हणजे मग कितीही प्रयत्न केला, कारण एका केसमध्ये असं पाहिलंय, एक गृहस्थ आहेत आणि दत्त महाराजांचे खूप चांगले साधक आणि उपासक आहेत. तर त्यांना ते माझ्याकडे येऊन गेले आणि आय एम सरप्राईज की त्यांना खूप शक्तींनी ना भ्रमिष्ट करून ठेवले. त्या शक्ती त्यांना म्हणतात यक्षिणी आली आहे तुमच्याकडे, अच्छा, असं काहीही फसवतात. पण प्रत्यक्षामध्ये अत्यंत दारिद्र्य आहे, प्रत्यक्षामध्ये रोगराई आहे, कुठलीही साधना पूर्ण सक्सेस नाहीये. मग काय होतं, ह्या एनर्जीज त्या मनुष्याला आम्ही सगळे पॉझिटिव्हच आहोत असं म्हणून त्यांना इतकं कॅप्चर करून ठेवलंय की ते आता काढणं अवघड जातंय. बर. असं होऊ नये म्हणून दैवी अनुभव वेगळे. सदा सर्वदा देव सन्निध आहे या मनाच्या श्लोकचं जे के.व्ही. बेलसरे सरांनी जे वर्णन केलेलं आहे मनोबोध या पुस्तकामध्ये, हे नक्की वाचा. इथे तुम्हाला हा अर्थ माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने स्पष्ट कळू. बर. आणि अजून एक विचारायचं होतं ते म्हणजे आता हे जे तंत्र करतात किंवा ही तंत्र साधना आहेत, ब्लॅक मॅजिक आहे, तर हे रात्रीच्या वेळीच का केलं जातं की असं एक ओव्हरऑल ऑब्झर्वेशन? बरोबर. कारण आहे ना, रात्री ऊर्जांचा प्रभाव थोडा जास्त असतो. आपण जे ब्राह्ममुहूर्त म्हणतो, दोन्ही शक्तींसाठी, चांगल्या साधनेसाठी सुद्धा आणि अघोर किंवा तांत्रिक साधनेसाठी सुद्धा. तुम्ही ध्यान केलं तरी तुमचं छान होईल 12 ते 3 मध्ये, आणि तांत्रिक ऊर्जा सुद्धा 12 ते 3 मध्ये जास्त काम करते. त्यामुळे या क्रिया रात्री केल्या जातात. पण याचा अर्थ असा नाही की याचे हल्ले म्हणजे याचे दुष्परिणाम म्हणजे नकारात्मक ऊर्जा फक्त रात्रीच काम करतात असं नाही, ते दिवसा सुद्धा तेवढ्याच सक्रिय असतात. पण साधना मात्र या काळात चांगली केली जाते, कारण तेव्हाची ऊर्जा पूर्णपणे भिन्न असते. ब्राह्ममुहूर्ताच्या अलीकडे त्याची शक्ती आपल्याला चांगली मिळते, म्हणून रात्री केला जातो. बर. सर, आता
आपल्या प्रत्येक पॉडकास्टला जो ऑकल्ट रिलेटेड पॉडकास्ट असेल किंवा जो असं तंत्र ब्लॅक मॅजिक रिलेटेड पॉडकास्ट असेल त्याच्यावर एक कॉमेंट कॉमन येते, ज्याच्यामध्ये लोक असं म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा किंवा तुम्ही फक्त स्वामींना शरण जा, म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला म्हणजे लागत नाहीत किंवा ह्या गोष्टी सगळ्या निरर्थक आहे. तर यावर तुम्ही काय सांगाल? यावरती मी सगळ्यात पहिले त्यांना हे म्हणेन की तुम्हाला या गोष्टींचा अनुभव नाही हे खूप चांगलं आहे आणि तो अनुभव असा येऊ पण नाहीये. तुमचं नामस्मरण छानच राहावं. पण नामस्मरणाचं काय होतं की आपल्याकडे वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र असे मंत्राचे 3 प्रकार आहेत. बर. नामस्मरण जेव्हा आपण एक आपली स्वतःची साधना म्हणून करतो तेव्हा ते नामस्मरण संपूर्णपणे आपल्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनाचं उन्नतीसाठी पुढे जातं. आणि वैदिक मंत्र हा सिद्ध व्हायला अखंड वेळ लागतो. म्हणजे ते रोज 108 वेळा स्वामी समर्थ जय जय म्हणून उपयोग नाहीये. तुमचं ते अखंड पाहिजे. तेव्हा ते अनेक जन्मांचं पाप आधी तुमचं धुण्यामध्ये ते नामस्मरण वापरलं जाईल. त्याच्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती सुरू होईल. त्याच्या पुढेही ते नाम टिकलं आणि अतिशय शुद्ध राहिलं तर मग ते हळूहळू सिद्ध होईल. बर. त्यामुळे नामस्मरणाने उन्नती होते ह्याच्यात काहीच शंका नाही. पण जेव्हा ब्लॅक मॅजिक किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तेव्हा आपल्याला त्याच्याच ताकदीची दुसरी ऊर्जा तयार करावी लागते. आणि ती सगळ्या विद्या सुद्धा दत्त महाराजांकडूनच आहेत. मग जर नामस्मरणावर तुमचा विश्वास आहे तर दत्त महाराजांवरच्या विद्यांवरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे? अगदी बरोबर. नाथांपासून ते आतापर्यंतच्या संतांपर्यंत. Correct. बाळू मामा सुद्धा भूतबाधा काढायचेच ना. हो. मग त्या विद्यांवरती सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, साईबाबा हे डायरेक्ट येऊन सुद्धा तुमच्या ब्लॅक मॅजिकला संपूर्णपणे भस्म करू शकतात. मग ते का करत नाही? हा अभ्यासाचा विषय. गाणगापूरमध्ये भूतबाधा निघते, पण काही जणांना 3 वर्ष लागली, काही जणांना 5 वर्ष लागली, काही जणांना 2 वर्ष लागली. मग एवढे महाराज पॉवरफुल असून की नुसता हात ठेवला तर 14 विद्या देऊ शकतात. मग ते एका क्षणात भूतबाधा का नाही काढत? कारण हे गुरुतत्व असं आहे ना, त्या आत्म्याच्या प्रवासाला पुढे नेतं. बर. आणि जेव्हा संतांची जर संपूर्ण शक्ती एकदम उतरली तर त्याचा दुष्परिणाम हा होणार आहे. कारण ते संतांची ऊर्जाच इतकी प्रचंड आहे, त्याचा ज्याला साथ लाभेल त्याचा तिकडे उद्धार होणार आहे. करेक्ट. म्हणजे जर आज घरामध्ये 5 नकारात्मक ऊर्जा आहेत आणि त्या भक्ताला वाचवण्यासाठी स्वामी तिथे डायरेक्ट उतरले कुठलंही माध्यम न घेता, तर त्या 5 ऊर्जांचा उद्धार होणार आहे, जो तुम्हाला अनेक वर्ष तपश्चर्या करून स्वामींकडनं घ्यायची कृपा प्राप्त करण्याचा विषय आहे. म्हणून स्वामी तिथे अशा मोठ्या शक्ती तिथे उतरत नाही. त्यांनी आपलेच भक्त, आपलीच लोक वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेली असतात, तिथे ते पोहोचवतो. वा वा. याच्यासोबत अजून एक प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे, तो म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमची प्रोसेस सांगितली की जर कोणाला अप्रोच करायचं असेल तर तुम्ही पहिले फोटोज मागून घेता. मग फोटोजवरून तुम्हाला कसं काय या सगळ्या गोष्टी बाजूला करता येतात किंवा फोटोजवरून आयडेंटिफाय कसं काय करता? करेक्ट. फोटोवरून आपल्याला बघता येतं, म्हणजे चेक करता येतं. गुरूंची एक पद्धत अशी दिलेली ही एकतर 2006 ते 17 दत्त महाराजांची एक साधना. त्या सगळ्या काळामध्ये काही गुरूंकडनं एक दीक्षा मिळाली. तर दत्तात्रयांचे जे एक खूप थोर महान भक्त होऊन गेले श्री शिवय्या सिद्धारू म्हणून, त्यांनी ही एक मेथड म्हणून एक अगदी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून इतकी सुंदर बांधून तयार केलेली आहे की त्या अनुष्ठानामध्ये जे म्हणजे मंत्र सिद्ध झाले, त्या अनुष्ठानामध्ये ज्या ऊर्जेशी मी संलग्न झालोय, त्या ऊर्जेशी मी संवाद साधून फोटोवरनं बघतो काय प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये मला काय काय येतं, ब्लॅक मॅजिक असेल तर ते किती जुनं आहे, काय वस्तू वापरल्या आहेत, आता त्याची ऊर्जा किती प्रमाणामध्ये तीव्र आहे, पुढेच्या 2 महिन्यामध्ये त्याचा काय धोका आहे, आणि ते क्लीन करण्यासाठी किंवा ते समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने जायला पाहिजे, एवढं सगळं मला फोटोवरच्या मी एकटा चेक करून म्हणजे बघू शकतो. पण ही माझी कपॅसिटी नसून ही गुरूंची कपॅसिटी आहे आणि त्या माध्यमात त्यांनी फक्त मला पुढे आणलं, एवढाच विषय आहे. अच्छा. मग जेव्हा आपण हा पहिला चेक करतो तेव्हा त्या एनर्जीच्या किंवा ऊर्जाच्या तीव्रतेप्रमाणे आपण एक गुरु शिष्य परंपरेतली एक अतिशय प्रभावी
एक वनस्पती वापरतो हम्म. आणि त्या वनस्पतीचा उपयोग करून या समूळ ऊर्जेला आपण नष्ट करतो. अच्छा. अशी माझी आत्ताची एक प्रोसेस आहे आणि ही पद्धत आहे अ, श्री शिवया सिद्धारू या थोर महान दत्तभक्तांनी तयार केलेली. हम्म. त्याला एका पीर बाबांचा आशीर्वाद आहे, त्याला एका दत्तात्रयांचा आशीर्वाद आहे, हम्म. महाराजांचा आशीर्वाद आहे आणि या मेथडला आपल्याला कुलदैवतांचा सपोर्ट मिळतो. अरे वा. त्यामुळे माझ्या या ओव्हरऑल सगळ्या पद्धतीमध्ये हम्म. कुठल्या माणसांचं कुलधर्म कुलाचार झालेले नाहीत हे पण मला त्याच्यात आहे. कळतं. बर. हम्म. अच्छा. कारण तेही सगळं बरोबर लागतं. अशी हम्म. आपल्याकडे स्ट्रॉंग मेथड आहे. ओके. त्यामुळे मी समूळ आपण नष्ट करू शकतो आणि त्याला गुरूंचा होकार आला तरच आपण तरच तिथे करू. पुढे जातो. बर बर. सर आता आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या, हो. आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. सो जाता आता तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगा असं वाटेल? प्रेक्षकांना मला आता येत्या काही पहिल्या पॉडकास्टपासून आपल्या मागच्या पॉडकास्टपासून जे कॉमनली मला जे नोटीस होतंय की आम्ही देवाचं खूप करतोय पण आम्हाला फरक पडत नाही. मग इथे लगेच देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो दृष्टिकोन नका बदलू. तुम्ही आज ज्या ज्या उपासना केल्या, जे जे पोथी वाचन केलं, त्याच्यामुळेच तुम्ही तरला आहात हे हम्म. नक्की आहे. तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट आलेला नाही म्हणजे देवाने तुमच्यावर कृपा केली नाही असं नाहीये. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात भगवंत आपल्याला कसा राखतो हे कळत नाही. तुम्हाला कुठल्या उपासनेमध्ये कुठे तुम्हाला वाचवलं असेल याची तुम्हाला कल्पना नाही. त्यामुळे हम्म. देवावरचा श्रद्धा आणि विश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका आणि हनुमानाची उपासना हनुमान. करा. वा. तर सर थँक्यू सो मच, पुन्हा एकदा तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्या. थँक्यू. मलाही छान वाटलं आणि परत बोलवल्याबद्दल तुमचंही खूप मनापासून आभार. खूप खूप थँक्यू सो मच. आणि आता आपण अजून लवकरच पार्ट 3 सुद्धा करूया. आणि मी प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही सांगा तुम्हाला पार्ट 3 कुठल्या विषयाच्या निगडीत आवडेल बघायला किंवा ऐकायला. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्यांनी त्यांचा नंबर तर मेन्शन केलाय, पण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे बाकी सोशल हँडल सुद्धा दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर तिथे सुद्धा दिलेला आहे. सो जाऊन त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस त्यांना इंस्टाग्रामला, फेसबुकला तुम्ही फॉलो करा आणि तुमचे प्रश्न तिथेही तुम्ही विचारा. सर तुम्ही आलात एवढा वेळात वेळ काढून, सो त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपण आता भेटूयात पुढच्या भागात. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.